आज आपण बनवणार आहोत सँडविच, ते पण व्हेज. बरेच जण व्हेज खाणारे असतात, म्हणून त्यांच्यासाठी आपण व्हेज सँडविच कसं बनवायचं ते बघूया. व्हेज सँडविचसाठी लागणार आहे पनीर किसलेलं, थोडंसं टोमॅटोची स्लाईस आणि कांद्याची स्लाईस, सोबत पत्ताकोबीची स्लाईस आणि थोडीशी कोथिंबीर. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे ऑरिगॅनो सीझनिंग, आणि नंतर त्याच्यासोबत लागणार आहे टोमॅटो सॉस, आणि नंतर त्याच्यासोबत लागणार आहे मेयोनीज. तर बघूयात पुढील कृती. तर सँडविच ही सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे, तर ती लहान असो की मोठी माणसं असो, त्यांना ही सँडविच प्रत्येकाला आवडते. तर बघूयात आपण त्याची कृती. तर मी आता घेतलेले आहेत सँडविचचे ब्रेड आणि त्याच्यावर लावून घेत आहे मेयोनीज. मेयोनीज तुम्हाला जसं आवडतं त्याच्याप्रमाणे तुम्ही तेवढं लावू शकता. आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती हे अशा पद्धतीने सगळं लावून घ्यायचं आहे. आणि नंतर मग त्यावर आपण कट केलेले टोमॅटोचे स्लाईस सगळे व्यवस्थित सगळ्या ह्याच्यावर ठेवून द्यायचं, एक एक दोन दोन. तुम्हाला जसं आवडेल तसं त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावरती ठेवून द्या ब्रेडच्या स्लाईसवरती. नंतर त्याच्यावरती ठेवायचं आहे पत्ताकोबी. तुमच्याकडे असेल तरी चालेल किंवा नसेल तरी चालेल. जर तुमच्याकडे काकडी असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. पत्ताकोबी पण लहान मुलांसाठी खूप चांगली असते, म्हणून मी ते टाकलेलं आहे. आणि नंतर त्याच्यावरती टाकायचं आहे कांदा. हे अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. नंतर किसलेलं पनीर जे आहे ते त्याच्यावरती टाकून द्यायचं ब्रेडच्या स्लाईसवर हळूहळू. आणि नंतर त्याच्यावरती चिली फ्लेक्स टाकायचे आहे, तुम्हाला जितकं तिखट आवडतं त्याच्याप्रमाणे. जर चिली फ्लेक्स नसेल तर आपण घरची लाल मिरचीची पावडर पण तुम्हाला आवडतं तसं त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावरती टाकू शकता. आणि नंतर ऑरिगॅनो सीझनिंग जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मसाला जास्त आवडत असेल तर ऑरिगॅनो सीझनिंगची जी पावडर आहे ते तुम्ही त्याच्यावरती तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. नंतर कोणत्याही कंपनीचं तुम्हाला आवडणारं चीज जे आहे, बऱ्याच कंपन्या आहेत मार्केटमध्ये, तर ते चीज तुम्ही वापरू शकता. तर आता मी किसणीने किसून चीज ब्रेडच्या स्लाईसवरती टाकणार आहे व्यवस्थित. आणि नंतर आवड ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. तुम्हाला जर जास्त मसाला किंवा जास्त भाज्या वगैरे टाकून जर आवडत असेल तर तुम्ही त्याच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता.
तर अशा पद्धतीने हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि नंतर दुसरे ब्रेडचे स्लाइस घेऊन ते त्याच्यावरती टोमॅटो सॉस व्यवस्थित लावून पसरवून घ्यायचा आणि तो त्याच्यावरती ठेवून द्यायचा पालथा, आतल्या साईडने पालथा ठेवायचा. आणि नंतर जर तुमच्याकडे बटर असेल तर बटर घेऊ शकता कोणत्याही ब्रँडचं, किंवा आपलं घरचं तूप असेल ते लावून तुम्ही तव्यावरती व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. तर जेव्हा आपण सँडविचसाठी ब्रेड घेत असतो तेव्हा तो गोड नसला पाहिजे, कारण गोड जर ब्रेड घेतला तर आपल्याला तो गोडसर असं सँडविच लागतं. त्याच्यामुळे जो ब्रेड आहे तो गोड नसला ह्याची खात्री करून घ्यायची. आणि नंतर मग दुसऱ्या साईडने, एका साईडने आपण मेयोनेज लावलेला आहे तसंच आता दुसऱ्या साईडने ब्रेडच्या दुसऱ्या भागाला सॉस लावून घ्यायचा आणि व्यवस्थित पसरवून तो अशा रीतीने व्यवस्थित झाकून घ्यायचा आहे. तर आता आपण सँडविच तयार करून ठेवलेले आहेत. तर आता हे सँडविच तव्यावरती तूप लावून हळूहळू भाजून घ्यायचं आहे. सर्वप्रथम तवा जो आहे तो थोडासा गरम होऊ द्यायचा आणि नंतरच ते ब्रेडवरती ठेवायचे. ब्रेड पण दोन्ही साईडने हलकेसे थोडे थोडे गरम होऊ द्यायचे, म्हणजे थोडासा कडकपणा येतो. आणि त्याच्यानंतर ब्रेडवरती आपल्याला घरी जर तूप असेल घरचं तर तेच लावून घ्यायचं, नाही नसेल तर जे तुमच्याकडे बटर असेल, कोणतंही ब्रँड असेल ते तुम्ही त्याच्यावरती लावून घ्यायचं. आणि नंतर दोन्ही साईडने ते छान लाल होईपर्यंत त्याला छान असं भाजून घ्यायचं. तर मी आता ठेवलेला आहे गॅसवरती तवा आणि गॅस पेटवते आहे. तर तवा हा छान थोडासा गरम होऊ द्यायचा. नंतर ते जे आपण सँडविच बनवलेले आहेत ते वरती व्यवस्थित थोडेसे दोन्ही बाजूने हलके भाजून घ्यायचे. आणि थोडंसं लालसर झालं की बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित हळूहळू ठेवायचा. आणि नंतर दोन्ही बाजूने थोडंसं हलकंसं भाजलं की नंतर मग पलटी मारायची. आणि नंतर थोडंसं लालसरपणा आला ब्रेडवरती की तुमच्याकडे जे तूप आहे घरचं, किंवा जर नसेल तर जे बटर असेल ते बटर घेऊन दोन्ही साईडनं व्यवस्थित लावायचं आहे छान असं. आणि छान दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. गॅस जो आहे तो मध्ये मध्ये कमी जास्त करायचा, कारण जे आपण सँडविचमध्ये कांदा टोमॅटो वगैरे घातलेला आहे तो व्यवस्थित वाफायला पाहिजे आतल्या साईडने, तरच त्याची चव येते व्यवस्थित. नंतर हे सँडविच आपण जे तयार केलेलं आहे ते असे दिसेल आणि त्याला असा कलर येईल थोडासा लालसर छान. जर सँडविच तुम्हाला आवडले असेल तर प्लीज लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.